नमस्कार, मी सर्पमित्र नमो म्हणजेच आपला नवीन मोरे. मित्रांनो, आज तुम्हाला मी एक आगळा वेगळा साप दाखवतो. बऱ्याच जणांनी हा साप पाहिलाही असेल, पण अनेक जणांसाठी हा साप ते नव्याने बघतील असं मला वाटतं. माझ्या हातामध्ये जो साप तुम्ही बघताय, हा जो साप तुम्ही बघताय, या सापाला इंग्लिशमध्ये फॉस्टेन कॅट स्नेक असं म्हणतात आणि मराठीमध्ये फॉस्टेनचा मांजऱ्या. म्हणजे मांजऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत आपल्याकडे. एक कॉमन कॅट स्नेक, ज्याला आपण सामान्य मांजऱ्या म्हणतो, आणि दुसरा म्हणजे हा जो तुम्ही बघताय फॉस्टेन कॅट स्नेक. आता याच्यामध्ये तुम्हाला अनेक रंगसंगती वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला मिळतील. शक्यतो हा साप झाडावरच आढळतो. मानवी वस्तीमध्ये फार कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतो. आत्ता हा साप मानवी वस्तीतूनच रेस्क्यू केलेला आहे. आमचे सर्पमित्र राज पोटे यांनी हा साप रेस्क्यू केला. शक्यतो आम्ही रेस्क्यू करताना व्हिडिओ काढत नाही, कारण की अशा वेळी अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता हा साप जो तुम्ही बघताय, हा झाडावर राहणे जास्त पसंत करतो आणि मुळात त्याला ट्री स्नेक आपण म्हणू शकतो. साधारण त्याचं तोंड त्रिकोणी आहे आणि डोळे उभ्या बाहुलीचे आहेत, म्हणजे त्याची डोळ्यांची बाहुली आहे ती उभी आहे. आता या सापाला मांजऱ्या साप का म्हणत असतील, कारण की याचे डोळे आणि मांजरीचे डोळे हे साधारण सेम असतात, म्हणून या सापाला मांजऱ्या साप असे म्हणतात. तर आपल्याकडे मांजऱ्याचे दोन प्रकार आहेत. एक कॉमन कॅट स्नेक म्हणजे सामान्य मांजऱ्या, आणि माझ्या हातामध्ये जो बघताय तो एक फॉस्टेन कॅट स्नेक, म्हणजे असे दोन प्रकार आहेत. हा साप साधारण 1.5 ते 2 मीटरसुद्धा वाढू शकतो. आपल्याकडे मिळणारा हा जो मांजरा आहे फॉस्टेन, हा सगळ्यात मोठा मांजरा आहे. याच्यामध्ये वेगवेगळे मॉब्स पण तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे आता जो करड्या रंगाचा किंवा असा चॉकलेटी पिवळसर रंगाचा तो जो तुम्ही बघताय, तर कधीकधी हा काळसर रंगाचाही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि चला तर मग मित्रहो, आपण या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करूया.